गोलंदाज आपण बघतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये विनायक पाटील आणि देवानंद भोईर. पहिला षटक अरुण अंबोगर या गोलंदाजाला दिलं गेलंय. उद्याच्या दिवसामधील मॅच आपल्याला पाहायला मिळतील. पहिला मॅच जानकारी वर्सेस रिक्षा संघटना या दोन संघादरम्यान आहे. विनंती असेल ठीक 9:30ला रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर उत्तर वर्सेस डोंगरी आणि तिसरा मॅच घोडबंदर वर्सेस चौक. या तीन मॅच उद्या पहिल्या राऊंडचे आपल्याला पाहायला मिळतील. 6 संघ. हो पहिलाच बॉल स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिझन मध्ये चेंडू वन बाउन्स सरळ जातोय चौकारासाठी. थँक्यू रिझी. प्रतिम फुल टॉस बॉल होता. गोलंदाजाने दिला मोका आणि फलंदाजाने मारले चौका. 4 धावा इथे मिळाल्या जात आहेत. 4 धाव्यांनी संघाची धाव संख्येला सुरुवात पाहायला मिळते. यावेळी बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अशी आहे या फलंदाजाची. 4ही साईडून खेळाची ताकद रिव्हर्स खेळाची प्रयत्न ती सफल करणं यासाठी ओळखला जातो विनायक पाटील. मात्र पाहायचं आहे आज या महत्वपूर्ण मॅच मध्ये ती भूमिका आज पूर्ण करावा लागेल. कारण आज पूर्ण दिवसामध्ये विनायक पाटीलने नाराज केलंय भोगरपाडा संघाला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू अगदी दन दन करत येतोय चौकारासाठी. खूबसूरत शानदार वजनदार चौकार. चौकार 8 धावा या धाव फलकावरती. विनायक पाटील आक्रमक रूप आता मात्र धारण करतोय. कुठेतरी जो पॉवर प्लेची जी बंदी आहे त्या पॉवर प्लेला तोडण्याचं काम विनायक पाटीलच्या माध्यमातून केलं जाते. पुढील बॉल ओहो जाग्यावर खेचलाय. कव्हर क्षेत्रामध्ये पाठवलाय. नाही एक्का नाही दुक्का मारलाय चौका. आक्रमक बॅटिंग. पहिल्या 3 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये 3 चौकार. विनायक पाटील ऑन फायर. अजून एक पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक संधी निर्माण केली गेली होती. संधीचं सोनं करायचं होतं. तुम्हाला प्रत्येक वेळी संधी दिली जात नाहीये. क्रिकेटमध्ये एखादी संधी येते आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्ररक्षक कुठला मानला गेलाय तर युवराज सिंग याचं नाव येते. रॉबिन सिंग यांचं नाव येते. मोहम्मद कैफ यांचं नाव येते. रवींद्र जडेजा यांचं नाव येते. मात्र आज पॉइंट क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच निलेश चुकी करतोय. कॅच घेणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते. या बॉल क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू केला गेलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत विनायक पाटील आणि या 2 धाव्यांनी धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. अप्रतिम आक्रमक बॅटिंग विनायक पाटीलच्या माध्यमातून केले गेले. कारण 3 चौकार त्या ओव्हरमध्ये आपण पाहिला. 2 डबल आपण पाहिला. 16 धावा पहिल्या षटकामध्ये अरुण अंबोगर याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाले.
पहिला षटक अतिशय महागडे ठरले गेले. 16 धावा या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनायक पाटील यांनी कुठल्यात. आणि आता मात्र क्रमांक 2 वरती गोलंदाजची मार्गवर कृष्णा पाटील. माहिती कृष्णा पाटील याला कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा गेल्यात त्या धावांना थांबवण्याचं काम मात्र आता या ओव्हरमध्ये करावं लागेल. चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल हो केला गेलाय, अगदी असे प्लॅन केलं गेलं या चेंडूला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा दोन्ही फलंदाजांची रनिंग अप्रतिम पाहायला मिळाली. आणि या 2 धावेने धावपळ पुढे सरकत असताना 18 वरती जाऊन पोहोचला. 80 रन ऑन बोर्ड. सुरुवात चांगली अप्रतिम पाया रचलाय तो म्हणजे टीम मोदीपाडा या संघाने. पुन्हा एकदा लॉंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जगदीश याला आपण बघतोय. सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय. सिंगलने जाऊन परत पुढे सरकत असताना पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 19 रन. प्रत्येक बॉलवरती जाऊन घेण्याचा काम मात्र केला जातोय, कारण कुठेतरी महत्वपूर्ण हा सेमीफायनलचा सामना आहे. जिंकलात तर या मोठ्या चमचमाच्या ट्रॉफीवरती तुमचं नाव कोरलं जाईल. मात्र पाहायचा तो संघ कुठला असेल. अगदी स्लो चेंडू पाहायला मिळाला होता. कुठेतरी स्लोच्या गतीने चेंडूला हाताळला गेला होता. 70 ते 75च्या वेगाने हा चेंडू आपण पाहिला होता. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन करण्याची ताकद कृष्णाकडे आहे. मात्र ती ताकद आता मात्र समोरच्या फलंदाजासाठी दाखवणं गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. मेजवानी दिली होती. वाईट बॉल इथे बंद घोषित करतायत. अवांतर धाव्याने धाव फलक पुढे सरकला जाईल. धाव संख्या धाव फलकावरती 20 धावा पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तो डॉट बॉल इथे आता जातोय. चांगली गोलंदाजी आता मात्र केली जाते, कारण कुठेतरी धावा रोखणं गरजेचं होतं. 16 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये अरुण अंबवकरला आल्या होत्या. आणि त्यानंतर कृष्णा अजूनपर्यंत 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च करताय. त्यावेळी फक्त फ्लिक केल्या चेंडूला कटच्या दिशेने चेंडू जातो. थर्डमॅन रिझनमध्ये सिंगल पूर्ण करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे 2 धावा सहज गती पूर्ण करतायत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचले 22 या आकड्यावरती. अंतिम आणि शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये बाकी आहे. त्यावेळी पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये खेळला गेला चेंडू. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत निलेश याला पण बघतोय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धावेने षटक संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 फलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 धावा 12च्या सरासरीने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांनी श्री अरुण भोईर सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय सर या आपण व्यासपीठावरती येऊन त्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. रिटायरमेंट घेतली गेली. देवानंद भोईर रिटायर्ड होत आहेत आणि त्यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये क्रमांक 3 वरती किरण भोईर याला पाठवलं गेलं आहे. षटक 24 धावा 12च्या सरासरीने आता मात्र बॅटिंग करतोय टीम मोगरपाडा संघ. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा कृष्णा याने खर्च केल्या. न्यू बॉलर गोलंदाजी मार्गवर जगदीश संघाचा कर्णधार मैदानामध्ये क्रमांक 30व्या षटकामध्ये या गोलंदाजाला बोलवलं गेलं. यावेळी लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण आहेत. प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले.
प्रयत्न करणं गरजेचं होतं यावेळी या झेलला. मात्र नक्कीच वेट केला आणि त्यानंतर मनमोहन चेंडू अडवून तो चेंडू पैकी गेला. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय आणि एका सिंगलने धावपळत पुढे सरकत असताना 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय विनायक पाटील. यावेळी लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय लांब लचक. फटका केला गेला. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये पूर्णपणे चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर त्या चेंडूची वाट लावल्या. सन्मान दिला गेलाय. शॉर्ट पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला खेळलाय. एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतोय आणि एका सिंगलने नाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 32 या आकड्यावरती. 32वा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम एक चेंडू या ओव्हर मधील बाकी असतील पुढे आला होता, सफल झाला होता. मात्र डॉट बॉल या बॉल वरती पाहायला मिळते. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरज आहे. तो फुटवर्कचा फायदा घेतला गेला होता. मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर हा बॉल एवढ्याचं काम केलं गेलं होतं. चांगली भूमिका गोलंदाजाने केली यावेळी या गोलंदाजीवरती. आता मात्र पुन्हा एकदा एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम चेंडू हाताळण्याचं काम करतोय जगदीश आचार्य. अप्रतिम चेंडूच्या हाताने अंतिम बॉल या ओव्हर मध्ये बाकी असेल. जरी एक षटकार येतोय मात्र 5 बॉल मध्ये फक्त 8 धावा खर्च केला गेला जगदीशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा लागले. चेंडू जातोय डीप पॉइंट रिझन मध्ये चेंडूला अडवलाय. सिंगल पूर्ण केली, डबल घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉल वरती पूर्ण करतायत आणि या 2 धावेने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावरती 34 धावा. ऐकूया एक मधुर संगीत. मात्र यावेळी भूषणची गोलंदाजी पाहणं गरजेचं आहे.
कारण भूषणकडे प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन, प्रत्येक बॉल अटॅकिंग गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. भरपूर वेळा या गोलंदाजाने आपले विक्रम आपल्या नावावरती केले. 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड केल्या, 6 बॉलमध्ये 8 धावा डिफेंड करण्याचा काम नक्कीच मी याच वर्षी राईच्या मैदानामध्ये पाहिलं होतं. आणि तिथे त्या 6 बॉलमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या भूषण याने. आता मात्र समोर एक प्रश्न चिन्ह असेल, एक उत्तर असेल, कारण दिग्गजपैकी दिग्गज अशी मॅच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो, जागेवरून खेचलाय, लांब लचक पाठवलाय, येतोय, बिग इट, बिग इट, बिग इट. पिच बॉल होता, अगदी स्लॉट मधला चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. विनायक पाटील सिक्सर किंग या गाडीला का ओळखलं जाते. पुन्हा एकदा ऑस्कर ग्रीजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फटका अगदी आपण पाहिला तर मिस केला गेलाय. शॉर्ट बॉल इथे पाहायला मिळेल. आक्रमक रूप पहिल्याच बॉल पासून धारण केलंय. भूषण या गोलंदाजावरती अटॅकिंग रूप धारण करत असताना पाहायला मिळतोय. मात्र पाहिजे बेस्ट टू बेस्ट कोण असेल या ओव्हर मधील आणि या मॅच मधील बेस्ट. पुन्हा एकदा चेंडू केला घेणार, स्पेअरलेग रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल पूर्ण करताय, डबल इथे पूर्ण केली जाते. 22च्या रूपाने पंच इथे या 2 धावा घोषित करतायत. 2 धाब्याची संघाची धावत संख्या जाऊन फलकावरती पुढे सरकत असताना उचली जाऊन 40 धावा, 42 रन्स. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक आहे तर डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. चांगली बॅटिंग विनायक पाटीलच्या माध्यमातून अजूनपर्यंत पाहायला मिळते. कारण कुठेतरी विनायक पाटीलची बॅटिंग जर आपण पाहिलं तर आक्रमक बॅटिंग पहिल्या ओव्हर पासून केल्या. धाव संख्या धाव फलकावरती 44 या 11वरती जाऊन पोहोचले. अंतिम या ओव्हर मधील चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच अंतिम 2 शेवटचे 2 बॉल बाकी असतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले होते, मात्र इथे पहा हाताला चेंडू ग्रोथ झाला आणि त्यानंतर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. नशिबाचा चौकार विनायक पाटीलला मिळाले, मी एवढंच म्हणेन. कारण कुठेतरी जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा दिल्या. नक्कीच घोडबंदर संघाचा गोल्डन बॉय म्हणून ज्याला ओळखलं जाते मिस्टर देवेश आमच्या बाजूला आहेत. धाव फलक पुढे सरकलाय. 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये चेंडू आहे, सिंगल पूर्ण करतात. एका धावेवरती समाधान मानावं लागेल विनायक पाटील याला. एका धावेने धाव फलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. अंतिम 6 बॉल आहेत, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा फटकावे एक मोठ्या लक्ष्याकडे पोहोचण्याचं काम करतोय टीम मोगरपाडा संघ.
शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. दिनेश येतोय गोलंदाजी मार्गवर. मागच्या मॅच मध्ये दिनेशने एक चांगली गोलंदाजी हाताळली होती. वैयक्तिक 37 धावांवरती विनायक पाटील खेळतोय. 13 धावांनी कमी अर्धशतकासाठी. आता पाहायचं या 13 धावा विनायक पाटीलच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील काय आणि या हंगामामधील हा पहिला अर्धशतक विनायक पाटीलचा पाहायला मिळेल का. तो फटका खेचलाय. चाऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर पाठवलाय. सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. खूबसूरत षटकार. दिनेश आलाय आणि दिनेशचा आल्या स्वागत केलंय तो म्हणजे षटकाराने. वैयक्तिक 43 धावांवरती पोहोचलाय आणि संघाला नेऊन ठेवलंय 55 या आकड्यावरती. 55 रन्स. अर्धशतक इथे मोगरपाडा संघाचा धाव फलकावरती लागला गेलाय. बॅटिंग या फलंदाजाने केले. 43 धावा वैयक्तिक नाबाद केली पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती षटकार दिनेश याच्या गोलंदाजीवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न गेला क्षेत्ररक्षक दिनेश येतोय. सिग्नल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धाव्याने 57 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 धावांची गरज अर्धशतकासाठी. चेंडू शिल्लक आहे 4. विनायक पाटील याला आपण बघतोय. आता मात्र इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. आपला चेंडू इथे हाताळला गेला. दिनेशच्या माध्यमातून थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला. या अगोदरचा बॉल थोडासा वेगाने होता आणि हा बॉल जर आपण पाहिला तर स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. वाईट बॉल इथे पंच घोषित करतायत. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. धाव फलकावरती पोहोचला गेलाय. 58 धावा. गोलंदाजी करावी लागेल कारण अजूनपर्यंत या ओव्हरमधील बॉल बाकी आहेत ते म्हणजेच 3 शेवटचे. 58 धावा धाव फलकावरती 5 धावांनी अर्धशतकास कमी आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक पाटील जबरदस्त बॅटिंग विनायक पाटीलच्या माध्यमातून केली जाते. आक्रमक रूप अगदी धारण केला या फलंदाजाने. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडूला पाठवलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्या जात आहेत. 60 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम 2 बॉल बाकी असतील आणि जिंकण्यास 50 धावा पूर्ण करण्यासाठी 3 धावाने कमी पाहायला मिळतोय. विनायक पाटील अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 47 धावांवरती नाबाद खेळी करतोय विनायक पाटील. आता मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल इथे पंच घोषित करतायत. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 61 धावा. 61. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. तो यावेळी केलाय स्क्वेअर लेग रिजन आणि फाईन लेग मध्ये चेंडू केलाय. पहिल्या अर्धशतक या वर्षामध्ये विनायक पाटील याचा वेल प्लेड. तेवढे 65
62 या आकड्यावरती काय बॅटिंग केल्या, जबरदस्त बॅटिंग. विनायक पाटील पिंट्या या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू पुन्हा इथं आदिवासी केल्या गोल क्षेत्रामध्ये चेंडू गोळीच्या वेगाने केलाय फलार. अजून एक चौकारी होतोय, 4 धावा. पहिला डाव संपला गेलाय. धावसंख्या धाव फलकावरती 69 आणि जिंकण्यासाठी 70 धावांचा लक्ष्य लाईन सिंगासमोर ठेवलाय. इथे
सहर्ष स्वागत आपण बघतो पाहतोय अनुभवतोय घोडबंदर मास्टर्स चषक 2026 2026 भव्य दिव्य आयोजन आणि अग्रकुळी समाजसेवा मंडळ अंतर्गत 11वी स्पर्धा या वर्षामध्ये या घोडबंदर गावामध्ये आणि या घोडबंदरच्या सत्याई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. घोडबंदर संघ आपण घोडबंदर गाव आपण पाहिलात तर या घोडबंदर गावाला एकाच नावाने ओळखले जाते आणि तो म्हणजेच घोडबंदरचा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज याने कुठेतरी आठवण म्हणून या घोडबंदर संघात गावासाठी नक्कीच इथे दिल्या गेल्या आहेत. 70 गावांचं लक्ष एक विशाल मोठं लक्ष समोर ठेवलंय. विनायक पाटील काय बॅटिंग केली या फलंदाजाने. तब्बल नाबाद चेंडूमध्ये 53 धावा ज्याच्या नावावरती आपण पाहिलं तो फलंदाज विनायक पाटील आक्रमक फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली गेली. सलामीची जोडी मैदानामध्ये अरुण अंबावकर आणि निवास भोई. फलंदाजी मार्गावर पहिला षटक करण्यासाठी महेंद्र त्या गोलंदाजाला आपण बघतोय. पहिलाच बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू जातोय अगदी गोलीच्या वेगाने डीप रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड केला गेलाय. 3 धावा इथे राहून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावाने सुरुवात श्री गणेश धाव फलकाचा होत असताना पाहायला मिळतोय. ताबडतोब षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये दोषी मोदरपणा संघाने बॅटिंग केली होती तसे बॅटिंग मात्र नाही संघाला करावी लागेल आणि ती भूमिका निवास या फलंदाजाला आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल. एखाद्या फलंदाजाला आक्रमक रूप पहिला बॉल बसवून अटॅकिंग बॅटिंग करणं गरजेचं आहे. 70 धावा चेस होऊ शकतात मात्र ती ताकद ती क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. ती मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा फटका केलाय. या बबली झोन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण आहेत इंग्लंडला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. पहिल्या 2 बॉल मध्ये धावा धाव फलकावरती 5 पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे. 14 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये पूर्ण करायचे आणि कुठेतरी याच पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल टीम राहील या संघाला. 17 ते 18 धावा धाव फलकावरती लागणे गरजेचं आहे. आता मात्र या ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 5 धावा आहेत. आपली गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून केली जाते. पॉवर प्लेचा षटक महेंद्रच्या हातामध्ये दिला गेलाय. विश्वास महेंद्रवरती ठेवला फक्त विश्वास कुठेतरी चालतं करावं लागेल. यावेळी अप्रतिम षटक हाताळला गेलाय. विकेट किपर गोड आहेत रामदास पाटील आणि सुंदर झेल टिपलाय. अगदी आपण पाहिलात तर फलंदाज थँक्यू मैदानामध्ये त्यानंतर आपण बघतोय आमचे मान्यवर व्यक्ती सन्माननीय श्री अरुण भोईर सर यांचं इथं आगमन होत आहे. सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते आणि नक्कीच ओपनिंग सोहळ्यामध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली गेली होती. सुंदर खेळ रामदास पाटील याने टिपला गेला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय रामदास पाटील यांना. त्यावेळी पटका खेळलाय
अगदी काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळू जातोय, क्षेत्ररक्षकाला करतोय टाटा बाय बाय चौकार. संस्कार आणि धावफलक पुढे सरकला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळते. अंतिम बॉल या ओव्हर मधील बाकी असेल. महेंद्र गोलंदाजी मार्गवर आहे. But on top always they fireworks bro. जयेश भाई याला आपण बघतोय अगदी नो चेंडू इथे पंचाने घोषित केला. आउट साइड पिचिंग आहे का अंपायर? आउट साइड पिचिंग ओके. पिचिंग आपण पाहिलं तर रिचच्या बाहेर चेंडू हाताळला गेला आणि जास्त कारणाने आमचे पंच दीपक कदम सरांच्या माध्यमातून हा नो बॉल इथे घोषित केलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा आणि पुढील बॉल तो म्हणजे फ्री हिट. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू येतोय. अगदी चेंडू धरतीला गुदगुल्या करत चौकारासाठी जात आहे. 4 रन्स. अप्रतिम षटक इथे हाताळला गेलाय आणि चांगली बॅटिंग या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. कारण 15 धावा खर्च केल्यात. बघा जशात तसं उत्तर दिलंय. कारण पहिल्या ओव्हर मध्ये विनायक पाटील मगरपाडा संघाने 16 धावा पटकावल्या होत्या आणि याच पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा पूर्ण केल्यात टीम राई संघाने. उत्तर जसं तसं ते दिलं जाते. जियांका रण खिणी हिचं आगमन झालंय. आमचे युट्यूब देवेंद्र माडी सरांचं इथे आगमन होत आहे. निलेश पाटील येतो. मागच्या मॅचचा हिरो ज्याने खरं धावा डिफेंड केल्या होत्या. अजून एक विकेट त्याच्या नावावरती आहे. खरं रामदास पाटील विकेट किपर आपण बोलतोय. पकडला झोल आणि संपवलाय जयेश भोईर याचा खेळ. फोटो काढतो असा होणार जने वातावरण टाईट. मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट. माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट. नको मला चहा खारी आता पहिल्या धुवावरती निलेश पाटील याला मिळालेली सफलता. एक जबरदस्त गोलंदाजी निलेश पाटीलच्या माध्यमातून आज पाहायला मिळाले. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. क्रिकेटमध्ये प्रयत्नार्थी परमेश्वर का म्हटलं जाते. तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. बाकी सर्व तुम्हाला क्रिकेट देतोय. आज निलेशवरती तो विश्वास मोगरपाडा संघाच्या कर्णधारांनी मोगरपाडा संघाच्या टीमने ठेवलाय आणि त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थक निलेश पाटील गेलाय. अप्रतिम भूमिका आज निलेश पाटीलची आपल्याला पाहायला मिळाले. जगदीश येते हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये. यावेळी पुन्हा एकदा संधी निर्माण केली गेली. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू इथे अडवला गेलाय. काय चेंडूची हाताळणी करतात. कुठेतरी पिच वरती टॉस करण्याचं काम मात्र निलेश पाटील करतोय.
अप्रतिम चेंडूच्या हाताने सन्माननीय श्री प्रकाश तरी सर यांचं इथं आगमन झालंय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. निवास वळील यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू टाकलेला आहे. एक कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संतोषच्या माध्यमातून एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. निवास भोईर आणि जगदीश आचार्य ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत या ओव्हरमधील 3 बॉल हाताळले गेले. 3 धावा आणि 1 विकेट आपल्या नावावरती खर्च केले निलेश पाटील याने. आता मात्र चांगला बॉल इथे हाताळला गेला. अप्रतिम चेंडूचे हाताळणे डॉट बॉल बॉलवरती पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडूच्या हाताळणी केली जाते निलेश वाडीच्या माध्यमातून. कुठेतरी आता 70 धावांचा जो लक्ष आहे पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली होती. अप्रतिम सुरुवात 15 धावा त्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. पण त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये निलेश याने पूर्णपणे थांबवून ठेवलंय. फलंदाजी करणारा राई या संघाला सरळ दिशेला केलाय. लंब ब्रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय. एकोणीसावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढील बॉल यावेळी पुन्हा एकदा अपील खेळलं जाते. विकेट साठी मात्र चांगली चेंडूची हाताळणी गणेश पाटील अप्रतिम षटक हाताळलाय. आणि या ओव्हरमध्ये अजूनपर्यंत आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा गणेश पाटीलने खर्च केल्या. षटकांमध्ये 19 धावांच्या धाव फलकावरती पाहायला मिळते. आता उर्वरित 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. लक्ष खूप मोठं आहे मात्र त्या लक्ष्याकडे पोहोचण्यासाठी त्या प्रकारची बॅटिंग आता मात्र करावी लागेल. वेलकम प्रकाश तरे, आपलं सहर्ष स्वागत. सलमान रिझर्व मध्ये चेंडू जातोय. महेंद्र तिथे आहे तर डीप मध्ये फुलिंग खेळली जाते. पेटी करतील तोपर्यंत 3 धावा इथे धावून पूर्ण करतात. 3 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचले 22 या आकड्यावरती. विनायक पाटील याला आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर. छाने 53 धावा आपल्या नावावरती आजच्या दिवसामध्ये पूर्ण केल्या. सेमीफायनल मध्ये तोच फलंदाज यावेळी गोलंदाजी करत असताना मोठा फटका लांब लचक खेचलाय. हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र चुकी केली जाते. वणबावून जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. जगदीश आचार्य सुटला गेला. चौकार आणि धावफलक पुढे सरकला. धाव फलकावरती 26 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. नेक्स्ट बॉल विनायक पाटील याचा एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करताय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. निवास रनिंग मध्ये आपण बघतोय मात्र इथे काय केलं गेलं ते की खेळली जाते. ही क्षेत्ररक्षक आहे तर मात्र चेंडू फेरा केला जाते. धावा किती असतील अंपायर? षटकार 6 धावा असतील इथे आणि या 6 धाव्याने
सर्व खेळाडू करतात. थर्टी 32 रन्स 32 धावा त्या धाव फलकावरती आपण बघतोय. अजूनही कुठेतरी या मॅच मध्ये राई संघ वापसी करू शकतोय. 2 मोठे फटके आले तर नक्कीच या मॅच मध्ये पूर्णपणे वापसीमध्ये येऊ शकतोय. त्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे आहे. एका साईडला विस्फोटक फलंदाज राई संघाचा जगदीश आहे तर दुसऱ्या साईडला निवास आहे. 32 धावा धाव फलकावरती 3 चेंडू या ओव्हरमध्ये झालेत. बॉल विनायक पहिल्या 3 बॉलमध्ये 13 आलेत. पहिल्या बॉलवरती 3, दुसरा चौकार आणि त्यानंतर षटकार. अडतीस धावांची गरज आहे 15 बॉलमध्ये. पंधरा चेंडू 38 धावांची गरज. मॅच मध्ये जगदीश इथं चिवंदाणाने खेळतोय कारण डीप मध्ये सुहास कदम यांच्या हातून तो झेल सुटला होता. आता मात्र खेळला रिझर्व मध्ये शतरक्षक आहेत. ही रणभूमी सुंदर झेल टिपलाय आणि आता मात्र जगदीश याला इथे परतावं लागतंय. बॅट्समन मैदानामध्ये भूषण येतोय. 14 मध्ये 38 ची गरज आहे. मॅच आता मात्र थोडीशी कठीण होत असताना कारण जगदीश जोपर्यंत मैदानामध्ये होता तोपर्यंत नक्कीच सांगू शकत होतो की कुठेतरी या मॅच मध्ये वापसी करण्याचा सल्ला होता तो म्हणजे जगदीश. आता मात्र काय केलं जाईल. भूषणकडे ही ती ताकद आहे मोठ्या पटक्यांची मात्र ती जिम्मेदारी भूषण आपल्या खांद्यावरती घेईल का. 14 बॉल आणि 38 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी प्रयत्न चांगले केले गेले होते सुहास कदम यांच्याकडून मात्र इथे आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण करतात. 3 बॉल आणि 36 धावा मॅचचं समीकरण इथे पाहायला मिळतोय. रवी तरे यांचं इथे आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. वाईट बॉल इथे पंच घोषित करतायत. अवांतर धाव्याने धावपळ पुढे सरकत असताना
पाहायला मिळतोय 35 रन 35 धावा. अजूनही 35 धावांची गरज आहे. अर्धा धाव फलक अर्धा पल्ला इथे गाठलाय चिंद्राई संघाने. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. सँडी येतोय. कॅच सुटला गेलाय. काय सुटला गेलाय. जीवनदान मिळाला गेलाय आणि या जीवनदानाच्या साह्याने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचला गेला 36 या आकड्यावरती. 12 बॉल आणि 34 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 34 धावा. बारा बॉल आणि 34 ची गरज आहे. किरण भोईर गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये ज्याने मॅचचं चित्र ज्याने मॅचचा पूर्णपणे रूप बदलला होता तो किरण भोईर यावेळी मैदानामध्ये येतोय गोलंदाजी करण्यासाठी. क्रमांक 4 मध्ये गोलंदाजाला बोलवलं गेलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल आहे मात्र यावेळी पकडलाय. काय केलं जाते. विनायक का पिसळलाय कारण विनायक त्याच गोलंदाजीवरती झेल सोडला होता. ते ग्रीन प्लॅनिंग होती विनायक लक्षात घ्या. सँडी होती. दिनेश येतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये. अकरा बॉल आणि 34 ची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग केली होती विनायक पाटील याने आणि त्याचं कारण आपण हा लक्ष एक विशाल लक्ष समोर आपण बघतोय. अर्धशतक आजच्या दिवसामधील पहिला पूर्ण करण्याचा मान विनायक पाटील याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. घोडबंदर मास्टर चषक 2026 मधला हा पहिला फलंदाज आहे ज्याने अर्धशतक पूर्ण केला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 38 धावा 38 रन्स. अजूनही 32 धावांची गरज आहे 10 चेंडू मध्ये. आक्रमक बॅटिंग करावे लागेल. आक्रमण रूप धारण करावं लागेल. अगदी षटकार आणि चौकारांची डील आता मात्र तुम्हाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पूर्ण करावे लागतील. कुठेतरी 2007चा जो वर्ल्ड कप होता T20 तो आठवावा लागेल. कुठेतरी युवराज सिंगला आठवावे लागेल. ते 6 बॉल 7 षटकार मारले होते. त्या प्रकारचा चमत्कारी बॅटिंग करावी लागेल. IPL मधला रिंकू सिंगला ओळखावं लागेल. कोलकाता नाईट रायडर्स या संघामध्ये 30 धावांची गरज होती. आता 5 षटकार त्यानेही मारले होते. म्हणजे पहा क्रिकेटमध्ये 5 बॉलमध्ये 30 होऊ शकतात. तर त्या 8 बॉलमध्ये आता मात्र गरज आहे 27 ची गरज आहे. ते का नाही होऊ शकत. मात्र त्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील निवास भोईर याला. निवासकडे ती क्षमता आहे. निवासकडे ती ताकद आहे. तिथे जरी छोटा पॅकेट आहे मात्र एक मोठा धमाका आहे.
सिंगल पूर्ण करतायत. 9 चेंडू इथे पंचाने घोषित केलाय. 9 बॉल इथे पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल रेड असेल. 45 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 25 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 25 धावा. दिनेश चमत्कारी बॅटिंग करेल का? दिनेश कडून ते अपेक्षा केली गेल्यात, त्या अपेक्षा पाहायला मिळतील का? तिसऱ्या पंचांची भूमिका इथे पूर्ण करणार आहोत आपण. आउटसाइड द पिचिंग चेक करणार आहोत. नेक्स्ट बॉल क्रिकेट असेल. पुढे एकदा पुढील बॉल खेळण्याचा का प्रयत्न केला गेला. सिंगल ढकलणे आता काही होणार नाहीये. आता तुम्हाला षटकार आणि चौकारांची डील पूर्ण करावी लागेल. तेवीस धावांची गरज अजूनही आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 बॉल आणि 23 धावा त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल त्यावेळी आउटसाइड द लेग आहे. अंपायर डिसिजन आहे. वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. अवांतर त्यावेळी धाव फलक घ्या पुढे सरकतोय. अजूनही धावसंख्या आपण पाहिला तर धाव फलकावरती 48 म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे 7 बॉल मध्ये. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. चेंडू वेगाने जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत देवानंद भोई. 2 धावा या बॉल वरती पूर्ण करताय. षटक संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 50 आणि आता 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि 20 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 6 बॉल 20 धावांची गरज आहे. सहा चेंडू उर्वरित शिल्लक आहे. सहदेव गोलंदाजी मार्गावर आपण बघतोय.
बॉल यश लागले निवास इथे बाद होतोय. अजून एक विकेट गमावला टीम राई संघाने. बरोबर आहे पण 3 सुंदर प्लेयर आहेत आपले मागे. विनोद कुठे असतील तर त्याने लवकरात लवकर हिम्मत भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. रिक्षावाला विनोद कुठे असेल तर त्याने लवकरात लवकर हिम्मत भोईरशी संपर्क साधा. अभी भी हल्के में नहीं है, एक बॉल निकलना है. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट मिळवल्या. एक्स्ट्रा नाही, एक्स्ट्रा मार्क पडेल आपल्याला. आवाज आहे तो एक्स्ट्रा नको. बॉल सदैवाची याचा गोलंदाजी बॉलवर आपण बघतोय. काय बरं ना. बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहे. कृष्णा येतोय फलंदाजीसाठी. कृष्णा पाटील याला पाठवलं गेलं. आज आता मात्र कुठेतरी दुर्लक्ष ते कठीण दिसतंय. कारण कुठेतरी आता मात्र धावांची गरज आहे ती म्हणजेच 17 आणि चेंडू उर्वरित शिल्लक आहे 4. 4 बॉलमध्ये 17 धावा म्हणजेच 4 बॉलमध्ये तुम्हाला 3 षटकार मारावे लागतील. चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल आणि चमत्कारी फलंदाजी करावी लागेल. एका साईडला जिम्मेदारी ही म्हणजेच फलंदाज दिनेश याच्याकडे आता मात्र घेऊन टिकले. 4 बॉलमध्ये जरी 3 हा सामना जिंकून देतो दिनेश, नक्कीच आजचं फ्रेंड्स नक्कीच दिनेश लागले जातील या राई गावामध्ये. तर ती भूमिका आज दिनेशला पूर्ण करावी लागेल. कुठेतरी आपलं नाव आपल्याला बोर्डावरती आणायचं आहे. तर या 3 बॉलमध्ये आपल्या संघाला विजयी करून जावं लागेल. हो मात्र यावेळी सहदेव म्हणतोय की हा सामना आमचा आहे. चांगली गोलंदाजी सहदेवच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र यावेळी चेंडू साठे अगदी तडमान रिझन मध्ये चौकारास आली. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. मात्र त्या लक्ष्याकडे तुम्ही पोहोचू शकणार नाही आहेत. कारण आता उर्वरित शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 13 धावांची गरज आहे. फोर गेला चालेल, 6 नाही आता. 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 13 धावा. अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अरे तुम्ही नो द्याल रे त्या फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा संधी चुकी आणि इथे मिळाल्या जाते 4 धावा. सामना जिंकलाय टीम मोगरपाडा मास्टर्स या संघाने. अंतिम सामन्यामध्ये जाऊन प्रवेश केलाय टीम मोगरपाडा संघ.